मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता 3,000 रुपये सरकार देणार आहे। या संदर्भातला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि या योजनेअंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात। तर पाहू शकता 6 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने GR काढला होता। या GR मध्ये या योजनेची थोडक्यात माहिती सांगितली आहे। तर योजनेचं नाव पहा, मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे जे काही ध्येय व उद्दिष्ट जे आहे ते इथे दिलेले आहे। जसं की राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणारे जे काही अपंग असेल, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी हे 3,000 रुपये मिळणार आहेत। जसं की हे रक्कम एक वेळ रक्कमी असणार आहे, म्हणजेच एकदाच वर्षातनं एकदा ही रक्कम 3,000 रुपये मिळणार आहे। ही रक्कम साधनं उपकरणं खरेदी जर करायची असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता आणि ही रक्कम आधार संलग्न बँके म्हणजे DBT मार्फत सरकार तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। फक्त याची पात्रता 65 वर्ष व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इथे फॉर्म भरता येणार आहे। योजनेचे स्वरूप सुद्धा इथे दिलेले आहे। जसं की तुम्हाला यामधील काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही या 3,000 रुपयाचा वापर करू शकता। जसं चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हीलचेअर, चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड, खुर्ची, नी ब्रेस, तसेच रबर बेल्ट, तसेच सर्वायकल कॉलर अशा प्रकारचं तुम्ही कोणतेही उपकरण घेऊ शकता। आता यामध्ये पाहू शकता 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल आणि थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे 3,000 रुपयाच्या मर्यादित निधी वितरित करण्यात येणार आहे। योजनेची जी काही अंमलबजावणी कोण करणार आहे ते तुम्ही इथे पहा। आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल। म्हणजेच तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे। याची अजून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही, ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले नाहीत, फक्त ऑफलाईन आहे। म्हणजे तुम्हाला मी फॉर्म देतो, हा जो फॉर्म आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि तुमचं जे काही समाज कल्याण विभाग आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल तर त्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म आहे तो जमा करायचा आहे। त्या फॉर्म सोबत तुम्हाला ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत। जसं की तुमचं आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड, तसेच दुसरं राष्ट्रीयकृत बँकेचं एक पासबुकची झेरॉक्स लागेल, तसेच पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील, स्वघोषणापत्र आणि शासनाने ओळख पटवण्यास विहित केलेले अन्य कागदपत्र अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत। आता फॉर्म पाहूयात आणि त्यामध्ये माहिती काय भरायची, कसा फॉर्म भरायचा, कागदपत्रे जोडून फॉर्म तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये द्यायचा आहे। तो फॉर्म तुम्हाला मी दाखवतो। तर हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, याची प्रिंट काढून घ्यायची आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेत लाभ मिळण्याचा करावयाचा अर्जाचा नमुना आहे। यामध्ये पासपोर्ट साईज फोटो इथे कोपऱ्यामध्ये चिटकवायचा आहे। त्यानंतर पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे पेनाने। त्यानंतर जात असेल, पोट जात असेल, त्यानंतर प्रपत्रिका आहे, रेशन कार्डचा नंबर, वार्षिक उत्पन्न किती आहे, बँकेचे नाव, बँकेचं पत्ता, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड आणि त्यानंतर ही सगळी माहिती भरून कागदपत्र कोणकोणती जोडलेले, आधार कार्ड जोडलेलं आहे का, तर त्यापुढे जोडले आहे का नाही ते तुम्हाला लिहायचं आहे। जोडले असेल तर आहे करायचं आहे। राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, लाभ घेतला नसेल याचं स्वघोषणापत्र लागणार आहे, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड लागणार आहे, वैद्यकीय देयकाचं प्रमाणपत्र, जे आहे ते आहे करा, जे नाही ते, आणि त्यानंतर नाव टाकून तुम्हाला सही इथे करायची आणि हे स्वघोषणापत्र तुम्हाला दिलेलं आहे खाली। याची सुद्धा प्रिंट काढा। हे स्वघोषणापत्राचे फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला खाली दिलेले आहे, त्याची सुद्धा प्रिंट काढून त्यासोबत जोडा, कागदपत्रे सोबत जोडा आणि समाज कल्याण विभागामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो जमा करायचा आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, ज्येष्ठ नागरिकांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।